महापालिकेनं मुळेगाव इथला कत्तलखाना रद्द केल्याप्रकरणी सर्वच प्राणी मित्रांच्या वतीनं महापालिकेचे आभार व्यक्त करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मुळेगाव येथे कत्तलखाना सुरू करण्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती। सदर कत्तलखान्याच्या विरोधात प्राणीमित्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। सर्व बाजूंनी कत्तलखान्याला विरोध होत असल्यामुळे काल शुक्रवारी महानगरपालिकेच्या वतीने कत्तलखाना रद्द करण्यात असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासन गठीत महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे मानद पशु कल्याण अधिकारी महेश भंडारी, केतन शहा यांनी व इतर प्राणीप्रेमींनी सर्व मीडिया व कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या नागरिकांचे आभार मानले। महानगरपालिकेच्या डिसेंबर 2005 साली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव क्रमांक 406 व 408 झाला असताना पुन्हा मुळेगाव तांडा येथे यांत्रिक कत्तलखाना उभा करण्यासाठी बीओटी तत्वावर कत्तलखाना सुरू करण्याकरता महानगरपालिकेच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या जाहिरातीविरोधात सर्व प्राणीमित्रांच्या ईमेल स्ट्राईकमुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुळेगाव येथील कत्तलखाना उभा करण्याचा विषय पूर्णतः स्थगित केला आहे। हा कत्तलखाना रद्द करण्याबाबत शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मध्यस्थी करून आंदोलकाची भूमिका आयुक्तांना समजावून सांगितली, त्यामुळेच हे यश प्राप्त झाले, अशी कृतज्ञता महेश भंडारी यांनी व्यक्त केली।